प्रत्येक भाविकांचा पुजारी तूच. त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा. संपर्क करून काय विधी असतो इथं नवरात्रामध्ये, त्यामध्ये तुम्हाला जसं जमेल तो विधी इथं करायला सांगा. इथे तुमच्या नावाने तुमचं नाव, गोत्र वगैरे घेऊन कुलाचार केला जातो आणि तुम्ही तिथं करू शकता. म्हणजे दोन्हीकडे तुमचं कुलदैवत असल्या का कुळाचा ते दोन्हीकडे होऊन जातं. आणि अशी सेवा आहे ती येथील पुजारी करतात, की जेणेकरून समजा एखाद्याने नंदादीप सांगितलं, तर तो पुजारी रोज एवढी कॅटरी घेऊन खाली घेऊन येतो. नंदादीपात ते तर ते एकाच ठिकाणी नसते, ते पूर्ण मंदिरामधील देवता जे आहे त्या ठिकाणी ते नंदादीप लावतात. असं आपण नंदादीपामध्ये नुसतं देवी देवी कशी दिलं तसं नंदादीप. तर कुंकुमार्चन आहे. कुंकुमार्चन म्हणून ते आमचं पहिल्या दिवशी 1000 लागतो कुंकू अर्चन. ते कुंकू प्रसाद म्हणून त्यांना परत त्यांना पाठविलं जातं. नवरात्रात पूजा केली की ज्यांनी ज्यांनी पूजा केली त्यांना भाविकांना प्रसाद पोस्ट स्वरूपी, कुणी कुरिअर स्वरूपी, कुणी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, पण प्रसाद मात्र त्यांच्या घरी पोचतात. आणि भाविक मग त्या आनंदाने ते प्रसाद स्वीकारतात. गुरुजी आज आम्हाला नवीन रिप्लाय पण आहे थोडीसा. असं हे गुणधर्म कोणाच्या तिथेही करू शकता, इथेही करू शकता.